माझ्या प्रभागात शास्त्रीनगर जुनी शिवसेना शाखा आहे. तिथे दत्तवैभव सोसायटीचे रिडेव्हलपमेंटचे काम चालू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या लगत असलेल्या तेजस सोसायटीला त्याचा फार त्रास होत आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथले जे बिल्डर आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या दृष्टीने जे काही आपण सोसायटी रिडेव्हलपमेंट करताना जाळी लावतो किंवा पत्र्याचं शेड वरपर्यंत वाढवून घेतो की आजूबाजूच्यांना नागरिकांना त्याचा काही धोका होऊ नये, तर अशा कुठल्याही पद्धतीचे त्यांनी नॉर्म्स पाळलेले नाहीयेत. आणि ही घटना त्या सोसायटीतील तिथे खेळत असलेल्या ज्या मुलांना असतील किंवा ये-जा करणाऱ्या नागरिकांना असतील, तेथील लाकडाच्या मोठ्या फळ्या, खिळे, सिमेंटचे मोठे मोठे तुकडे हे वारंवार त्यांच्या प्रिमायसेस मध्ये पडतात. ह्याची कंप्लेंट त्यांनी बिल्डरकडे अनेक वेळा केली आहे, पण त्यांना थातूर-मातूर उत्तरं दिली जातात किंवा अनेक वेळा त्यांना धमक्याही दिल्या गेलेल्या आहेत. तर शेवटी ते कंटाळून 2 दिवसापूर्वी माझ्याकडे आले, कारण ती घटनाच तशी होती. त्या सोसायटीमध्ये राहणारे 70 वर्षापुढीलचे एक गृहस्थ त्यांच्या प्रिमायसेस मधनं सोसायटीत लिफ्ट जवळ शिरत असताना वरतून एक मोठा लोखंडी रॉड त्यांच्या म्हणजे काही सेकंदाच्या काळामध्ये त्यांच्या बाजूला पडला आणि हा दुर्दैवाने त्यांच्या अंगावर पडला नाही आणि कुठलीही दुर्घटना झाली नाही. हे मी त्यांचं भाग्य समजते. पण अशी ही मुजोर जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्यावर नगर विभागाने कारवाई करावी आणि माझी तर अशी विनंती आहे की हे बांधकाम सध्या तरी तत्काळ आपण थांबवावे आणि लवकरात लवकर याला जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर कारवाई होण्यात यावी. नगर रचना विभागाची कामं कशी आहेत, एकदा त्यांना ओसी दिली की झालं. पुढे एकदा ओसी दिल्यानंतर त्या बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत तिथले काही सेफ्टी नॉर्म्स आहेत, काही क्लॉज आहेत, ते पाळले जातात की नाही याची पाहणी कोणीही करत नाही. आज आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एवढी कामं चालू आहेत, कोणाचं लक्ष आहे का त्याच्याकडे? एकदा ओसी मिळाली झालं. सेफ्टी नॉर्म्स असेल मग किंवा अनधिकृत जी बांधकामं होतात की नागरिकांची फसवणूक होते, यासारखे अनेक विषय महानगरपालिकेमध्ये आहेत. तर माझी नगर रचना विभागाला विनंती आहे की एखाद्याचा जीव धोक्यात जाण्या इतपत जर तुम्ही एवढे दुर्लक्ष करत असाल, तर तुम्हाला सर्व पत्रकारांना पण माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना जाब विचारला पाहिजे. येत्या काळात जर महापालिकेने कोणती ऍक्शन घेतली नाही तर तुमची पुढील भूमिका काय असेल? जर मी आता दिलेल्या समस्येवर जर काही तोडगा निघाला नाही, तर मी इथेच त्या रोडच्या बाहेर त्या बिल्डिंगच्या इथे उपोषणाला बसेन आणि जिथपर्यंत ह्याच्यावर कारवाई होत नाही तिथपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही.